सख्या बहिणीबरोबरच आई वडिलांबरोबर देखील या मुलांनी भयंकर कृत्य केले। एकाच घरातील अख्खं कुटुंब काही क्षणात उद्ध्वस्त झालं आणि कुटुंब उद्ध्वस्त करणारा घरातील मुलगाच होता। नेमकं या तरुण मुलांनी आई वडील आणि बहिणीला का मारले, चला ते पाहूया। त्या अगोदर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा। हा मुलगा म्हणजे बबलू पैलवान यांचा मुलगा अभिषेक। अभिषेक हा एक समलैंगिक होता। त्याचं एका मुलावरती प्रेम होतं आणि त्याला स्वतःचं ऑपरेशन करून मुलगी बनायचं होतं। परंतु ही गोष्ट घरामध्ये आई बहीण वडील या सर्वांना माहिती झाली। त्यामुळे अभिषेक वरती सर्वच जण दबाव टाकत होते। परंतु अभिषेकला कार्तिक बरोबर मुलगी बनवून लग्न करायचं होतं आणि त्या दोघांमध्ये अडथळा आई वडील बहीण हे येत होते। त्यामुळे अभिषेकने सख्खी बहीण वडील आणि आई या तिघांची हत्या केली। यामध्ये अभिषेक ज्या मुलावरती प्रेम करत होता त्याचं नाव कार्तिक, त्याला पोलिसांनी निर्दोष म्हणून सोडून दिले। ही घटना 2021 मध्ये घडली होती। कोर्टाने आता अभिषेकला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आणि कोर्टाने आता